नमस्कार. बरेच वर्ष झाले आपण पाहतो आणि ऐकतो आहोत की हापूसचे आंबे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच बाजारामध्ये येतात आणि त्याचे सौदे होतात. अगदी एक एक हापूसची पेटी लाख 2-2 लाखाला विकली जाते. परंतु आपल्याला कैरीचं दर्शन काही झालेलं नसतं. कैरीसाठी आपल्याला चैत्राची वाट पाहावीच लागते आणि मग असाच चैत्र महिना आला की आपली लगबग सुरू होते की हळदी कुंकवाची, कैरीची डाळ करायची, पन्हं करायचं, टक्कू करायचं आणि वेगळे कैरीचे लोणचे करायचे. तर असंच मला कैऱ्या बाजारात मिळाल्याबरोबर मी मेथांबा करायला घेतला. तर मला तोतापुरी कैऱ्या मिळाल्या आणि त्या मी छान बारीक चिरून घेतल्या. अगदी फार आंबट नव्हती कैरी, थोडीशी गोडसरच होती. आणि मी तेल घेतलं, तर तेल मी अर्धी वाटीपेक्षा जास्त घेतलं, कारण तेल प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं. तेल भरपूर असलं तर आतमध्ये हवा जात नाही आणि जिन्नस चांगला राहतो. तर 2 मोठे चमचे मोहरी, 1 मोठा चमचा मेथी घेतली. हा मेथांबा आहे त्यामुळे मेथी भरपूर घालायची आहे. आणि 1 मोठा चमचा भरून मी बडीशोप घेतली. त्यानंतर मी 2-3 दालचिनीचे तुकडे आणि 5-6 मिरी त्यामध्ये घातली आणि छान परतून घेतलं. बडीशोप आणि मेथीमुळे अप्रतिम अशी चव ह्या मेथांब्याला येते. त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून हिंगसुद्धा घातला आणि चिली फ्लेक्स घातल्या. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, त्या खूप छान दिसतात मेथांब्यामध्ये, म्हणून मी घातलेल्या आहे आणि एक वेगळी चव पण मिळते. तर त्यानंतर मी कैरीच्या फोडी तेलामध्ये घालून घेतल्या. त्याचबरोबर मी मीठसुद्धा घातलेलं होतं, परंतु मिठाचा व्हिडिओ बहुधा स्किप झालेला आहे. तर आपण हे झाकण लावून ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. परंतु ह्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, कारण लगेच जळायची शक्यता असते. मधून आपण हलवत राहायचं आहे. ह्यामध्ये मी काळं मीठसुद्धा थोडंसं घातलं. काळ्या मिठाचा एक वेगळा टिंच असतो आणि छान टेस्ट येते. त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान रेसिपी आहे. तर हे आता आपलं अर्धवट असं शिजलेलं आहे. तर ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये गूळ घालून घेऊया. तर 200 ग्रॅम जेव्हा आपली कैरी होती, ही जराशी गोडसर कैरी होती, त्यामुळे मी 200 ग्रॅमला 200 ग्रॅम एवढाच गूळ घेतलेला आहे. तर तोतापुरी कैऱ्यासुद्धा काय कधीकधी हिरव्या दिसतात परंतु गोडसर असतात आणि कधीकधी आंबट असतात. तर तुम्ही आंबा म्हणजे कैरी चाखल्याशिवाय गूळ घालू नये, गुळाचं प्रमाण ठरवू नये. थोडाफार कमी जास्त तुम्हाला करता येऊ शकतो. आणि आपण झाकण लावून हे शिजवायचं आहे. तर गूळ वितळला पाहिजे आपला. तर एक अगदी 5 मिनटातच आपला गूळ लगेच वितळलेला आहे आणि त्याला भरपूर असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान रस सुटला आहे अगदी. तर हे असंच आपल्याला थोड्या वेळ शिजवायचं आहे. मेथांबा तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर जरूर करून पहा. ही हळद आपण अर्धा चमचा घातली आहे आणि त्याचबरोबर 2 मोठे चमचे लाल तिखटसुद्धा घातलं आहे. तर ही काश्मीरी लाल मिरची आहे. तर आपल्याला मेथांबा काही फार तिखट झणझणीत करायचा नसतो, त्यामुळे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, ज्यामुळे टेस्ट आणि रंग दोन्ही पण येतो. हळद आणि लाल तिखट हे नंतरच घालायचं आहे. नसता आपण जर अगोदर तेलात किंवा कैरी परतल्यानंतर घातलं तर त्याचा रंग काळपट होऊ शकतो. तर लाल चुटूक रंगासाठी आपण कैरीची जेव्हा मेथांबा बनवतो तेव्हा लाल मिरची पावडर आणि हळद ही नंतरच घालायची आहे. तर हे बघा, अजून एक 2-3 मिनटं शिजवल्यानंतर कन्सिस्टन्सी चेक करून पाहायची आहे आणि एक तरी फक्त कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण ह्याचं कुकिंग प्रोसेस चालूच राहते. आणि हे थंड झालं की आपला मेथांबा आता अगदी तयार झालेला आहे. तो जास्त वेळ ठेवायचा नाही, तर चिकट होतो. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.